शिवगड तांडा ग्रामपंचायत हद्दीमधील मंजूर घरकुल विषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत राम राज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। निवेदनचा विषय असा आहे की शिवगड तांडा ग्रामपंचायत आहे। शिवगड तांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही अनाधिकृतपणे गायरान जमिनीवरती जे आहे ना घरकुलं देण्यात आलेली आहेत। या घरकुलाचा जाब मी ग्रामपंचायतला विचारला असता, ग्रामसेवकाशी माझी चर्चा झाली। त्यांनी म्हणजे आमच्याकडनं कुठले डॉक्युमेंट घरकुलसाठी दिलेले नाहीत म्हणजे। त्यानंतर गट विकास अधिकारी यांना मी पत्र दिलं 27/5/2026 पत्र दिलं असतं। त्यांच्याकडनं आतापर्यंत कुठलाही जबाब नाही। 2 ते 3 वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याही पद्धतीने त्यांना जबाब दिलेला नाही। आणि ज्या डी मॅडम आहेत सीमा राठोड म्हणून, यांना मी घरकुलाविषयी माहिती विचारली असते, त्यांनी टाळाटाळ केली। आता मी काल सध्या तिथे गावामध्ये रोज येणं जाणं असतं, तिथं 3 घरं जे आहे घरकुलाचे आहेत आणि त्यानंतर बाकीचं अतिक्रमण गायरान जमिनीवरती भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। जर कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायत डॉक्युमेंट नसतं दिलेलं नसताना या ठिकाणी घरकुल बांधायची परवानगी शासन देतं कसं? परवानगी जर परवानगी दिलेली नाही तर मग या 3 घरकुल धारकांचे लाभार्थ्यांचे तिथे बिल कशी काय निघतात? त्यामध्ये पूर्ण पद्धतीने ग्रामपंचायत सरपंच असेल, जे डी असेल, इंजिनियर असेल, यांचा सगळ्यांचा समावेश आहे। ते प्रत्येकाने सगळ्यांची कारवाई करा म्हणून मी त्यांना पत्र दिलेलं आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी त्यांनी केलेली नाही, स्पॉटवरती आले नाही, बघितलं नाही। आता परत मी स्मरणपत्र म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर साहेबांना दिले, त्यानंतर परत एक गट विकास अधिकारी यांना दिलेला आहे। ग्रामसेवक साहेबांना पत्र देण्याचा विषय केला होता पण त्यांनी आता फोन बंद करून बसलेला आहे।